नमस्कार, मैं शिखा, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में बात करेंगे अकोला की, जहां अकोला मूर्तिजापुर विधानसभा 32 से महायुति के उम्मीदवार हरीश अप्पा पिंपले ने जन प्रचार अभियान में महाविकास अघाड़ी नेताओं से मुलाकात कर महाविकास अघाड़ी महिला क्षेत्रीय अध्यक्ष चित्रा वाघ के खिलाफ महाविकास अघाड़ी नेताओं ने लड़की बहन योजना का विरोध किया। अकोला मूर्तिजापुर विधानसभा 32 से महायुति के उम्मीदवार हरीश अप्पा पिंपले ने जन प्रचार अभियान में महाविकास अघाड़ी नेताओं से मुलाकात कर महाविकास अघाड़ी महिला क्षेत्रीय अध्यक्ष चित्रा वाघ के खिलाफ महाविकास अघाड़ी नेताओं ने लड़की बहन योजना का विरोध किया। योजना का विरोध करने वाले सौतेले भाइयों को पहचानना सीखे। विरोधियों का कहना है कि ये योजना बहन को शर्मसार करने वाली है। उन्होंने इन शब्दों में महाविकास अघाड़ी के नेताओं की कड़ी आलोचना की है। क्या कुछ कहा है उन्होंने, आइए आपको सुनवाते हैं। माझी बॅग जी तपासली गेली उद्धवजींच्या आधी त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे। आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली। त्याच्यामुळे सगळ्यांच्याच बॅगा तपासल्या जात आहेत। फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते। मला एक सांगा, निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे, वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे। हे काही पहिल्यांदा होत नाहीये। गडकरी साहेबांची तपासली, माझी तपासली, सगळ्यांचीच तपासली। त्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं, त्यांच्यावर व्यंग करणं अतिशय चूक आहे। ठीक आहे, आपण मोठे आहोत, पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला। मला काय वाटतंय की ते महासंसद रत्न जे मिळालंय त्याची तरी थोडीशी जाण ठेवायला पाहिजे। तुम्ही आरटीआय मध्ये कुणीही ती फाईल मागवू शकता, त्याच्यावरती काय लिहिलंय हे दाखवू शकता। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या बारामतीच्या ताई, महासंसद रत्न ताई यांनी मिळालेल्या पुरस्कारांचं तरी आपलं अडाणीपणाचं इतकं तरी प्रदर्शन नाही करायला पाहिजे होतं, असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतंय। मोठं राजकारण अहो काय कांगावा करताय हो। म्हणजे आता काय झालंय, समोर आता काही दिसत नाही, पराभव दिसायला लागलाय, म्हटल्यावर कांगावा करायच्या। आमच्या देवेंजींच्या नाही का बॅगा तपासल्या, अजितदादाच्या नाही का तपासल्या, सगळ्यांच्या करतात। आणि हे सगळ्यांच्या बॅगा चेक होतात, सगळ्यांच्या गाड्या चेक होतात। ते काही बघत नाही हा विरोधक आहे की हा त्या ठिकाणी सत्ताधारी आहे। त्याच्यामुळे ही कांगावा करायची जी सवय आहे। आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं, त्या बिचाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसला उद्धवराव तुम्ही जोर काढताय। तुझी जात काय, तुझा पगार किती, तुझा आयडी दाखव, तुला हे असं जे विचारणं आहे, ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे, ही गुंडशाही नाही आहे। आणि त्याच्यामुळे मला त्यांना सांगायचंय की तुम्ही अशी भाषा वापरू नका, याचा आणखी फेक नरेटिव्ह पसरू नका की कसा तुमच्यावर अन्याय होतोय। फक्त उद्धवरावांची बॅग चेक होत नाही, देवेंद्रजींची होते, एकनाथरावांची होते, अजितदादांची होते। मी आज व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय, तो तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल। पण आमच्या नेत्यांनी कधी कांगावा केला नाही। बॅग तपासायला सांगितली, काय आहे त्याच्यामध्ये, बॅग तपासली, सभेला निघून गेले। आजपर्यंत तुम्ही कधी कोणाचं ऐकलंय, अजितदादाचं ऐकलंय का, आमच्या देवाभाऊचं ऐकलंय का, तुम्ही एकनाथरावांचं ऐकलंय की आमच्या बॅगा तपासल्या? अहो तो त्यांचं काम ते करतायत, तपासल्या तर तपासल्या, तपासा आणि तुमच्या कामाला लागा। जसे आमचे नेते करतायत त्यांच्याकडनं थोडा तरी सुज्ञपणा घ्या। ही कांगावा करायची जी पद्धत आहे ती चांगली नाही। हा कांगावा सोडा उद्धवराव, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। बच्चूभाऊने निवडणूक आयोगाला भाजपचा निवडणूक फेल असल्याचं काल टीका केली होती, आरोप केला होता। बघा आता काय आहे की ज्याला जे वाटेल ते तो बोलतोय। निवडणूक आयोग काय काम करतोय म्हणजे त्यांच्या बाजूनी केलं की वा वा निवडणूक आयोग फार चांगला, जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का निवडणूक आयोग त्या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधलाय, अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अयोग्य आहे। निवडणूक आयोगावरती सुद्धा अशा पद्धतीची शंका घेणं चुकीचं आहे। तुमच्या बाजूनी झाल्यावरती सगळं चांगलं आहे आणि जरा तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की सगळे आमच्या बाजूनी होतात, हे जे आहे हे चुकीचं आहे। आणि बच्चूभाऊ फार मोठे नेता आहेत, त्यांनाही अशी भाषा शोभत नाही, त्यांनी प्रगल्भतेने बोलायला पाहिजे असं मला वाटतंय। काँग्रेस भाजपची भीती दाखवून मुस्लिमांचे मतं मिळवते असं सुद्धा वक्तव्य नाही, खरंच आहे। आज त्यांनी, मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगते, या महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेसने, त्याबरोबरीने उबाठाने आणि त्याच्या बरोबरीने तुतारीवाल्यांनी या महाराष्ट्राचा सौदा केलाय। कोणाबरोबर केलाय? ऑल इंडिया उलमा बोर्ड, त्यांची पत्र आलेली आहेत, त्या 17 मागण्या बघितलेल्या आहेत। त्या 17 मागण्यांमध्ये काय लिहिलंय हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे। आणि या 17 मागण्या मान्य करून यांना काय करायचं आहे की वक्फ बोर्डाच्या जागेंवरती अतिक्रमण आहे
ते हटवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा त्या ठिकाणी मंजूर करा. 2012 पासून 24 पर्यंत ज्यांची घरं जाळली, लोकांना मारलं, अशा दंगल ज्यांनी घडवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते मागे घ्या. हिंदुत्वाचा हुंकार असलेले रामगिरी महाराज आणि आमच्या नितेश राणेंना अटक करा. अशा बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये आहेत. त्यांचा एक मौलाना समाजकंटक काहीतरी सलमान अझहरी नाव आहे, त्याला सोडवण्यासाठी तुम्ही मोदीजींकडे शिफारस करा. यांना काय करायचं? यांना फक्त सत्ता हवी आहे. महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल. तुमच्या माध्यमातून मला सगळ्या मतदारांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांच्या हातात देऊ नका, या नराधमांच्या हातात देऊ नका. कारण यांना काही पडलेलं नाहीये. राज्याची माती झाली तरी चालेल, आम्ही सत्तेत आलो पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे. आणि हे मी म्हणत नाही, हे स्वतः ते नायब अन्सारी, त्यांचे व्हिडिओ आहेत, यांनी दिलेली पत्र, त्यांनी मान्य केलेली पत्र. बरं, एकटा नाहीये, तिघही आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची, सत्तांध झालेले हे महाविकास आघाडीची लोक आहेत. आणि म्हणून मी लोकांना हे सांगतेय की तुम्ही महायुतीला मतदान करा. ताई, तुम्ही राज्यभर प्रचारासाठी फिरत आहात, यवतमाळ जिल्ह्यातल्या डिग्रसला प्रचारासाठी जाणार आहात? नाही, असं काही नाही. आम्हाला कार्यक्रम दिलेले आहेत. मी आता इथून मोर्शीला चालली आणि आतापर्यंत ही माझी 17वी ते 18वी विधानसभा आहे. कालपासूनच मी विदर्भामध्ये सुरू केले. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. संजय राठोडांनी जर सभेची मागणी केली तर जाणार का त्याच्यामध्ये? तुम्ही काही प्रश्न असे विचारता, तुम्हालाही माहिती आहे याचं माझं उत्तर काय असणार आहे. आणि ही फार सिरियस नोटवरती आम्ही निवडणूक लढवतोय. ही काही मजाक नाहीये किंवा ही मस्करी नाहीये. त्याच्यामुळे महायुतीच्या आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिथे जिथे गरज आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचणार. थैंक यू, नमस्कार, धन्यवाद. अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। अगली खबर अकोला से, जहां अकोला के पुराने शहर में एक युवक पिस्तौल लेकर घूम रहा था। तभी स्थानीय अपराध शाखा ने तुरंत आरोपी शेख मोहसिन उर्फ गुड्डू शेख बशीर उम्र 28 वर्ष को पुराने शहर के मोलकेवाड़ी इलाके से गिरफ्तार कर लिया है। देखिए ये पूरी रिपोर्ट। अकोला पुराने शहर में एक युवक पिस्तौल लेकर घूम रहा था। तभी स्थानीय अपराध शाखा ने तुरंत आरोपी शेख मोहसिन उर्फ गुड्डू शेख बशीर उम्र 28 वर्षीय को पुराने शहर के मालकेवाड़ी इलाके से गिरफ्तार कर लिया और एक पिस्तौल भी जब्त कर ली। उसके पास से देशी पिस्तौल और एक कारतूस भी मिला। विधानसभा चुनाव को देखते हुए पुलिस प्रशासन अलर्ट मोड पर है। इस मामले में पुराने शहर थाने में केस दर्ज किया गया था। उक्त कार्यवाही एलसीबी प्रमुख शंकर शेलके के मार्गदर्शन में एलसीबी उप निरीक्षक गोपाल यादव की टीम ने की है। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुर्तिजापुर में चौथी बार भारतीय जनता पार्टी के महागठबंधन उम्मीदवार हरीश अप्पा पिंपले के प्रचार के लिए एक सार्वजनिक बैठक में बोलते हुए कहा कि जब राज्य में हमारी सरकार दोबारा आएगी तो हम पूरा योगदान देंगे। देखिए ये खास रिपोर्ट। खबर अकोला से है, जहां महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मूर्तिजापुर में चौथी बार भारतीय जनता पार्टी के महागठबंधन उम्मीदवार हरीश अप्पा पिंपले के प्रचार के लिए एक सार्वजनिक बैठक में बोलते हुए कहा कि जब राज्य में हमारी सरकार दोबारा आएगी तो हम पूरा योगदान देंगे। किसानों की कर्ज माफी और किसानों के हित का फैसला महागठबंधन सरकार ने लिया है। किसानों को खेती के लिए 24 घंटे बिजली की आपूर्ति की जाएगी। गठबंधन सरकार द्वारा अब तक विभिन्न योजनाएं क्रियान्वित की जा रही हैं। हमारी सरकार आते ही हरी झंडी दे दी जाएगी। मूर्तिजापुर विकास कार्य के लिए धन उपलब्ध कराया जाएगा। लड़कियों की शिक्षा के लिए यदि उनके मामा मंत्रालय में बैठे हैं तो उनकी शिक्षा का पूरा खर्च राज्य सरकार उठाएगी। हरीश पिंपले ने देवेंद्र फडणवीस को बयान देकर मूर्तिजापुर जंक्शन स्टेशन पर अमरावती तिरुपति एक्सप्रेस, गीतांजलि पुरी अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनों को रोकने की मांग की। इस मौके पर मंच पर बीजेपी महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, मध्य प्रदेश के खेल मंत्री विश्वास सारंग, सांसद अनूप धोत्रे, गोपी किशन बाजोरिया, वसंत खंडेलवाल, हरीश पिंपरे मौजूद थे। चित्राताई वाघ, गोपी किशन जी बाजोरिया, वसंत भाऊ खंडेलवाल, आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ते या निवडणुकीमध्ये चौकार मारणार, चौकार आपले सगळ्यांचे हरिभाऊ हरीश पिंपळेजी मंचावर उपस्थित सुहासिनीताई धोत्रे, किशोर पाटील, वैशालीताई निकम, परिमलजी कांबळे, रितेशजी सुभाषकर, मधुकर पवार, रायसिंग राठोड, राजेश कांबळे, मंगलाताई झळके, वीरासिंग राठोड,
दिलीप दानवे पाटील, वसंतराव जाधव, संदीपजी आखाडे, संजयजी चौधरी, रावसाहेब कांबळे मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुचलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक माझी चूक नाही आहे, तथापि मी त्याची क्षमा मागतो. आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज हरिभाऊ करता आशीर्वाद मागायला मी पुन्हा तुमच्याकडे आलो आहे. खरं म्हणजे हा हरिभाऊ जो आहे हा मूर्तिजापूरची बुलंद आवाज आहे. हरिभाऊला हा माईकचा लागला तर माझ्याकडे लागला. हरिभाऊला माईकची गरजच नाहीये. हा पुन्हा माईकचाच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि आम्ही तर जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो त्यावेळी संघर्ष करत असताना अनेक वेळा विधानसभा बंद पाडायचो. अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडूनकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। वहीं अगली खबर नांदेड़ से, जहां नांदेड़ में लोहा कंधार विधानसभा क्षेत्र के प्रत्याशी आशाताई शिंदे के कार्यकर्ताओं ने मतदाता से की मुलाकात। कंधार लोहा क्षेत्र के उम्मीदवार प्रत्याशी आशाताई शिंदे के समर्थक सतीश पानपट्टे और कार्यकर्ताओं ने कंधार तहसील के काट कलम्बा गांव में डोर टू डोर घूम के आशाताई शिंदे को चुनकर देने की अपील की है। इस वक्त कार्यकर्ता शिवाजी चोंडे, सतीश पानपट्टे, नरेंद्र चावरे, पाशा खां पठान, बुगदर सैयद, शादुल सैयद, अर्जुन चावरे, सुनील सुपलकर, भीमा शंकर हम्पले, राष्ट्रपाल चावरे, नागेश एक काले, इनके साथ और भी कार्यकर्ताओं ने गांव में जाकर डोर टू डोर घूम के आशाताई शिंदे को चुनकर देने की मतदाताओं से अपील की है। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहे सी न्यूज भारत।